गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. US मार्केट पुन्हा एकदा ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे आणि त्याच्या मागचं बेसिकली रिझन आहे ट्रम्प. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे जो काही काल इन्फ्लेशन डेटा आला तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आला. म्हणजेच काय की त्यानं खूप साऱ्या गोष्टी आपण काय म्हणू शकतो की नेगेटिव्ह साईडला नेल्या, परंतु मार्केट खाली जाण्याऐवजी मार्केट मात्र वरती गेलं. याच्यामागे दोन रिझन्स आहेत. सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे USचे जे काही बॉन्ड यील्ड आहेत 30 इयर्स, 10 इयर, 5 इयर, तर हे सगळे बॉन्ड यील्ड काल पडायला लागलेत. आता असं का? तर जे काही सेफ हेवन बाईंग आपण म्हणतो, तर आता तिथे इन्व्हेस्टर्सना ते सेफ हेवन बाईंग जे आहे तर ते वाटत नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच ट्रम्प. तर ट्रम्पनं काल एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन केली आहे. तर त्याच्यामध्ये त्या ऑर्डरचा अर्थ असा आहे की ज्या कुठल्या देशावरती ते टॅरिफ लावणार आहेत तर त्यांना ते तसं आधी सांगणार आहेत, काही वेळ देणार आहेत निगोसिएशन करण्यासाठी, जेणेकरून आपण काय म्हणू शकतो की त्यांनी हे हत्यार आता असं वापरायला सुरुवात केली की त्यांना ॲक्च्युअल टॅरिफ कुठल्या देशावर लावायचेच नाही आहेत US ला, परंतु टॅरिफचं हत्यार दाखवून त्यांना काय करायचं की समोरच्या कंट्रीला आपल्या निगोसिएशन टेबलवरती आणायचे आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांच्याकडनं मान्य करून घ्यायच्यात. जसं काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत म्हणजेच भारतासोबत केलेलं आहे. कारण काल ट्रम्प आणि मोदी यांची भेट झाली. तर याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी आपण जे काही US गुड्सवरती टॅरिफ लावतो तर ते टॅरिफ कमी करण्याचं त्यांना वचन दिलेलं आहे. त्यानंतर जे काही US ऑइल आहे तर ते USकडनं परचेस करण्याचं देखील आता त्यांनी ॲग्री केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे काही आपण काय म्हणू शकतो की डिफेन्स इक्विपमेंट आहेत USचे तर ते देखील त्यांच्याकडनं परचेस करण्याचं ॲग्री केलेलं आहे. म्हणजेच काय की आता भारतावरती टॅरिफ लावण्याची शक्यता ऑलमोस्ट निग्लिजिबल झालेली आहे. ही गोष्ट आपल्या मार्केटसाठी आणि स्पेशली फार्मा आणि IT या स्टॉक्ससाठी प्रचंड गुड न्यूज आहे, ही लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट म्हणजे जशी मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली तशीच इलॉन मस्क आणि मोदी यांची देखील भेट झाली, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं काय डिस्कशन झालं हे काय बाहेर येऊ शकलं नाही. परंतु बेसिकली आपण अंदाज लावू शकतो की इलॉन मस्कचं जे काही दोन प्रोडक्ट आहेत, एक तर टेस्ला आणि दुसरं स्टारलिंक, तर यांना भारतामध्ये आता एंट्री मिळू शकते आणि त्याच्यामुळे रिलायन्सला मात्र मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ते दोन्ही सेम बिझनेसमध्ये येत आहेत. परंतु मे बी मुकेश अंबानी त्यांच्यासोबत काहीतरी टाईप करून, काहीतरी पार्टनरशिप करून ते त्यांचं इंडियन बिझनेस सांभाळतील इलॉन मस्कचा, असं काहीतरी सिनेरिओ होऊ शकतो असं माझं मत आहे. परंतु अजून तसली कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही, हे लक्षात असू द्या. आता जर आपण कालचा आपला इंडियन मार्केट जर पाहिलं तर आपल्या इंडियन मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाही हे आपल्याला लगेचच समजून येतं. कारण काल मार्केटनं वरती जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मार्केट वरनं पूर्ण जी काही रॅली आहे ती फिजल आउट होऊन मार्केट खाली येऊनच थोडंसं निगेटिव्ह क्लोज झालं. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा सेलर्स बसलेले असतात की जे मार्केटला खाली दाबण्याचा प्रयत्न करतात. जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा 2700 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 3000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जे काही सगळे मुव्हिंग ॲव्हरेजेस वगैरे आहेत तर हे सगळे निगेटिव्ह साईडला आहेत, परंतु जर आपण ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर तो पॉझिटिव्ह आहे. जर एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. या सगळ्यांची गोष्ट म्हणजे सगळ्यांचा इम्पॅक्ट पाहता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट जे आहे ते साधारण 80 ते 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा गॅपअप सस्टेन होईल का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु एकंदर जर आपण पाहिलं की एवढे दिवस मार्केट पडतं आहे, साधारण 7-8 दिवस झाले मार्केट रोज रेडमध्ये क्लोज होत आहे, तर पॉसिबिलिटी आहे की मार्केट जे आहे तर ते थोडंसं रॅली करून अपसाईडला थोडंसं आपण काय म्हणू शकतो की एक टेक्निकल बाउन्स बॅक देऊन क्लोज होऊ शकतं, परंतु त्याला फॉलोअप मिळतो का हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. ओके, तर मग अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. जर आपण टेक्निकली पाहिलं तर डाऊन साईडला 23,000वरती देखील आता पुट रायटर्स येऊन बसायला सुरुवात झालेली आहे.
त्यानंतर अपसाईडला जर आपण पाहिलं तर कॉल रायटर्स फार हेवीली बसलेले आहेत, त्यामुळे मार्केटला एवढं इझिली वरती जाऊन देतील असं बिलकुल वाटत नाही. जे नवीन कॉल रायटिंग झाले ते 23,200, 23,500 आणि 24,000 आणि 23,800 या लेवलला प्रचंड कॉल रायटिंग आहे. त्यामुळे जर कधी शॉर्ट कव्हरिंग झालं तर मग मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक रॅली पाहायला मिळू शकते, परंतु अशा रॅलीची आपण बरेच महिने वाट पाहतोय, ते इझिली होत नसतं, हे लक्षात घ्या. तर त्यासाठी एखादा प्रचंड मोठा ट्रिगर पाहिजे आणि त्यासाठी मार्केटनं फार मोठं गॅपअप ओपन झालं पाहिजे, ॲटलिस्ट कमीत कमी 400 ते 500 पॉईंट, तेव्हाच हे घडू शकतं. अदरवाईज चालू मार्केटमध्ये जर रॅली आणायची म्हटलं तर ते एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी प्रचंड बाईंग पॉवर पाहिजे आणि त्यासाठी खूप सारे FIs DIs सगळे एकत्र येऊन त्यांनी बाईंग केलं पाहिजे. हजारो कोटी रुपये त्यासाठी लागणार आहेत. तर आता एकंदर जर आपण पाहिलं तर ग्लोबल सिनेरिओ व्यवस्थित आहे आणि लोकल सिनेरिओसुद्धा काही फार खराब आहे असं दिसत नाही आहे. म्हणजेच काय की एकंदर सगळं व्यवस्थित असल्यामुळे आज मार्केट ठीकठाक राहू शकतं, अशी एकंदर परिस्थिती आहे. तर पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने बिल्टअप होत आहे ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.